पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीच्या दर्शन रांग मंडप टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय। मंडप व्यावसायिकांना मंदिर समिती व्यवस्थापक मौज श्रोत्रींसह दोघांविरोधात तक्रार केलेली आहे। दर्शन रांग मंडप टेंडरसाठी मध्यस्थांमार्फत 4,70,000 रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान त्या संदर्भात मंदिर समिती व्यवस्थापक आणि मंडप ठेकेदार संभाषणामधला एक ऑडिओ क्लिप सुद्धा आता समोर आली आहे। झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। नेमकी ही ऑडिओ क्लिप काय आहे ऐकूयात। रामकृष्ण काय त्याला मी सोलापुरात आहे। मी त्याला काल लई दमदाटी दिलो। त्याला काय म्हणताय, मी जर पैसे घेतले तर तुम्हाला दिला असतं। मी दिला तिकडं तर मी मला पैसे येणं तर मी कुठून देऊ तुम्हाला? देतो मला बोलवा, आपण जाऊ। त्यानं त्या दिवशी तुमच्या घरी पण घेऊन आला साहेब। काय सांगायचं तुम्हाला? हा, ज्या दिवशी तुम्ही सकाळी 10 वाजता आलात ना आपण, हा त्या दिवशी आम्ही थांबलो होतो ना। संध्याकाळी फोन केला, थांबा म्हटलं आपण साहेबाच्या घरी जाऊ म्हणून घरापर्यंत आणला त्यांना। आता काय बोलत मला? नाही असू दे, या असू दे, काय प्रॉब्लेम नाही। तुम्ही फक्त तुमचं नाव घ्यायला लागलं म्हणून आम्ही मागं पुढे व्हायला लागलो। केस करायला काय वेळ लागत नाही। 5 मिनिटं माझ्याकडे फक्त तुम्ही आला ना। आज उद्या येणार आहे ना? हा, उद्या सकाळी येणार आहे साहेब। उद्या परत मीटिंग आहे साहेबांची। हो हो। तर आपण ही ऑडिओ क्लिप ऐकलेली आहे। सध्या या दर्शन रांग मंडप टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय। आज प्रसार माध्यमांवरती मंदिरे समितीच्या ई टेंडर प्रक्रियेसाठी जी काही तक्रार दाखल झाल्याचं नमूद केलेलं आहे, त्या बाबतीत मंदिरे समितीला अद्यापपर्यंत कोणताही तक्रार अर्ज प्राप्त झालेला नाही। तसेच शहर पोलीस स्टेशनकडून सदर तक्रार दाखल झाल्याबाबत मंदिरे समितीला अद्यापपर्यंत कोणतीही माहिती कळवलेली नाही। मंदिरे समितीमार्फत जी विविध टेंडरची प्रक्रिया राबवली जाते, शासनाची जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यावरती सर्व टेंडर प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते आणि ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शी पद्धतीने राबवली जाते। याच्यामध्ये सहभाग घेणारे जे व्हेंडर्स आहेत त्यांनी जे दाखल केलेले डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळतील।